आणि चला आपण अंड्याची चटणी बनवणार आहे बघा आज. आणि बघा त्यासाठी मी तर 4-5 कांदे कट करून घेतलेले आहेत. आणि बघा इथे मी तेल ठेवलेले आहे कढाईमध्ये. आणि बघा त्याचे मी 4 कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि बघा असा कांदा छान परतून घेणार आहे. आणि कांदा बघा थोडंसं ब्राऊन झालेलं. आपण इथे 2 टोमॅटो कट करून घेतलेले कटर टाकून घेतले आणि मस्त असे कांदा आपण परतून घेणार आहे. आपला अंडा मुर्गी बघा मस्त बनवूया आपण. आणि बघा असं मी मीठ टाकून घेतलं म्हणजे मिठाने कांदा लगेच जाऊन होतं आपलं. हे बघा मस्त आपला कांदा ब्राऊन झालेला आता छान समजतो. हे बघा मस्त आपला कांदा शिजलेला आहे छान. आणि बघा मी इथं थोडीशी हळद टाकून घेतली आणि 1 चम्मच अशी मिरची पावडर टाकली बघा लाल. आणि यामध्येच बघा मी अशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. आणि असं छान मस्त परतून घेतलेले बघा आपली कोथिंबीर कांदा टमाटर. आणि चला मी अंडे असे बाउलमध्ये फोडून घेतलेले बघा. आता हे अंडे मी 3 अंड्याची चटणी बनवली आहे. मस्त आपण हे असं परतून घेऊया बघा. बघा असं मस्त मी अंड्याची भुर्जी पाव म्हणताय बघायला. आणि भुर्जी बनवली बघा अंड्याची मस्त अशी छान. अशी मस्त मी सगळे मिक्स करून घेतले आणि छान असं हलवून घेतलेलं आहे बघा. जसं बाजूला पण चिकटलेलं अंड्याचं ते पण असं मी मस्त काढून घेणार आहे. आणि आपण थोडीशी आता शिजून घेऊया अंड्याची चटणी. म्हणजे
मस्त झालेली आपली अंड्याची भुर्जी. आणि बघा किती मस्त आपली भुर्जी झालेली आहे बघा, किती छान झालेली आहे बघा. मस्त एकदम सुकी, पाणी नाही काही नाही, आपल्या अंड्याच्या भुर्जीला सुटलेलं आहे बघा. किती भारी झालेली आपली अंडा भुर्जी. मस्त अशी गरम गरम भुर्जी. कशी वाटली आपली भुर्जी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.